पुणे की मुंबई यापैकी चूज करायचं काय करशील? ठाणे. अच्छा. आम्हाला तर गर्दीने असं साईडनेच फेकलं. म्हणजे आई गेली, बाबा गेले, माझा तो भाऊ गेला, आम्ही दोघंच असे. हा धडा लोकलने मला दिला किंवा मुंबईतल्या गर्दीने मला दिला, मुंबईने मला दिला. मुंबई लोकल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सामावून घेते. लोकलच्या माध्यमातून मुंबईने मला आपलंसं करून घेतलं, हे फिलिंग आलं मला. आमच्या आईबाबांनी काय केलं आहे सगळ्यात चांगलं काम, तर सगळ्यात भारी म्हणजे मुंबईत घर घेतले. लोकल ही मुंबईपुरती सीमित असली तरी प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. गोष्ट आज 20 वर्ष अगोदर घडली. ती लव्ह स्टोरी तेव्हाच सक्सेसफुल होते जेव्हा ती खरी असते. ही सिरियलचं पात्र माझ्याबरोबर रोजच असतं. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी आणि या स्वप्नांच्या नगरीतला जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच लोकल ट्रेन. आणि मुंबई लोकलमधल्या प्रेमाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्याच निमित्ताने मुंबई लोकल या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. कशा आहात? एक नंबर. मस्त मस्त छान. तर मला सगळ्यात आधी दिग्दर्शकांना प्रश्न आहे की आपण लव्ह स्टोरी करायची आणि ती करायची म्हणजे मुंबई लोकल या विषयावर आधारित करायची, हे कधी सुचलं? खरं तर ही गोष्ट आज 20 वर्ष अगोदर घडली माझ्या लाईफमध्ये आणि मग मी ती लिहिली. मग ती गोष्ट करता करता त्याचा स्क्रीनप्ले झाला, स्क्रीनप्लेचे डायलॉग्स झाले आणि मग एकदा ती 20 वर्षाचा प्रवास आहे मुंबई लोकलचा, तो मी मग सर्वांनी ऐकवला आणि तो त्यांना आवडला. तर मला तुला विचारायचं की म्हणजे अनेक प्रकारच्या भूमिका तू करतोस. म्हणजे एक साईडला ताजा खबरची आणि नंतर मुंबई लोकलमधला एक असा आपण बोलतो ना की चॉकलेट बॉय, त्या टाईपची भूमिका करताना काय वेगळे पण जाणवतं? किंवा लव्ह स्टोरी तू याआधी केला आहे, तर मुंबई लोकलची लव्ह स्टोरी त्यात काय तुला वेगळं पण? आणि मला असं वाटतं की लव्ह स्टोरी तेव्हाच सक्सेसफुल होते जेव्हा ती खरी असते किंवा त्याच्यात सच्चेपणा असतो, त्याच्यात रिलेटेबल फॅक्टर्स असतात. आणि जेव्हा सरांनी मला ऐकवली होती, अभिजित सरांनी, तेव्हा त्यांच्याबरोबर ती झालेली घटना आहे. म्हणजे ती जी लव्ह स्टोरी आहे त्यांच्यासमोर झालेली आहे. सो ती लव्ह स्टोरी मला जास्त रिलेट का केली, कारण एकतर मी स्वतः मुंबईचा आहे. मुंबई लोकल माझ्या स्वतःच्या जवळची आहे आणि मुंबई लोकलमध्ये अशी काहीतरी लव्ह स्टोरी होऊ शकते जी इतकी छान, इतकी सुंदर. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं मला वाटलं की काळ, त्या काळातली माणसं कशी होती, त्या काळात लोकल कशी दिसायची. म्हणजे कहो ना प्यारचं तू जर टीजर बघितला असेल, पोस्टर आहे. सो ते त्याच्यात म्हणजे काय होतं, बऱ्याचदा त्या फिल्मचे पोस्टर लावले का काळ रजिस्टर होतो असं आम्हाला करायचं नव्हतं. आम्हाला ते कॉस्ट्युम्समध्ये पण आणायचं होतं, आम्हाला ते डिटेलिंग ट्रेनमध्ये पण करायचं होतं. आमचे जे लोकेशन्स आहेत काय तिथे पण आम्ही प्रयत्न केला की जास्तीत जास्त ते जसं रिलेटेबल वाटेल, त्यावेळच्या लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की हे नव्हतं त्यावेळी. सो ते जास्तीत जास्त आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि तू जसं म्हणालास की लव्ह स्टोरी परत एकदा करताना मला खूप भारी वाटते, कारण आता माझं स्वतःचं लग्न पण झालेलं आहे. सो त्याच्यामुळे ना काय होतं एक मॅच्युरिटी तुमच्या वागण्यात येते, एक बोलण्यात येते. सो ते मला असं वाटतं की आशिष थ्रू माझ्या आयुष्यात ते कॅरेक्टर, म्हणजे आशिष म्हणजे उलटा प्रवास असतो ना जनरली. प्रथमेशचं काही आपले जे स्वभाव असतो किंवा आपले गुणधर्म असतात ते आपण कॅरेक्टरमध्ये टाकतो. तर काही आशिषचे गुणधर्म माझ्यात आलेले आहेत या कॅरेक्टर्समुळे, की हे कसं बोलेल, कसं वागेल. म्हणजे ह्याचं जे प्रेम आहे, ह्याचं जे काम आहे, त्याच्या प्रति तो अत्यंत प्रामाणिक आहे. आणि तो फुल म्हणजे मुलीला जर प्रपोज करायचं तर डायरेक्ट लग्नासाठीच प्रपोज करायचं. मग तिला प्रपोज करण्यासाठी रिंगच करायची. मग रिंगसाठी त्याला किती स्ट्रगल करायला लागतो, त्याच्यात त्याची फॅमिलीची जबाबदारी आहे. म्हणजे फक्त मुंबई लोकलमध्ये लव्ह स्टोरी नाही, तर ही जी जबाबदारीची एक प्रत्येक प्रत्येक मुलावर जी एक जबाबदारी असते, ती जबाबदारी पण या सिनेमात आहे. आणि ती मला असं वाटतं की मॅच्युरिटीचं जे प्रेम आहे ते मला असं वाटतं. आणि त्याच्यात पण इनोसन्स ठेवणं, म्हणजे असं नाही की मॅच्युअर झाला म्हणजे काय त्याच्यातला इनोसन्स हरवला. तो त्याच प्रेमाने, त्याच इनोसंटली तिच्याकडे बघतो. तिचं नाव पण त्याला माहीत नाही, कळलं? म्हणजे तिला तो मिस नायगावच म्हणतो. सो ते मिस नायगाव जे आहे ते त्याच्यासाठी तितकंच पुरेसं आहे. म्हणजे त्याचे जे मित्र आहेत ते त्याला विचारतात की काय तिचं नाव तरी माहिती आहे का, पत्ता तरी माहिती आहे का. तो बोलतो भाई मला काही माहीत नाही, मला फक्त मिस नायगाव हे नावच पुरेसं आहे. पण हे जे आहे ना ते जे खरं प्रेम आहे ते मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनला
पण इन्स्पायर करणारा आहे. सो आय होप की आम्ही जो सगळा विचार केलेला आहे या कॅरेक्टरच्याबद्दल, या फिल्मबद्दल, तो लोकांपर्यंत पोचेल. आणि जे काही आपण म्हणतो ना की खरं प्रेम थोडं कमी होत चाललेलं आहे, थोडंसं काय म्हणूया प्युरिटी कमी झाली आहे, किंवा मग लोक क्षणिक प्रेम करतात, किंवा मग त्या वेळेस सिच्युएशनशिप असं सगळं नवीन काही काही सुरू झालेलं आहे. सो ते मला असं वाटतं की त्याला छेद देणारी ही फिल्म आहे, आणि किती मनापासून तुम्ही प्रेम करू शकता हे सांगणारी ही फिल्म आहे. सो लोकांना नक्की त्यांचं प्रेम तर नक्कीच आठवेल. बरं, तू काय सांगशील मिस नायगाव, तुझं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल काय सांगशील? इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. खरं तर ह्या सिनेमातलं प्रत्येक पात्र फार पैलू असलेलं पात्र आहे, आणि ही कथासुद्धा खूप पैलू उलगडत पुढे आपल्याला घेऊन जाणारी कथा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला प्रत्येक पैलू कोणाला तरी रिलेट होणार आहे, त्याच्यातला प्रत्येक फॅक्टर कोणाला तरी रिलेट होणार आहे. आणि मुळात मी मगाशीही बोलता बोलून गेले, लोकल ही मुंबईपुरती सीमित असली तरी प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट आहे, आणि लोकल जशी सगळ्यांना सामावून घेते तसा संबंध महाराष्ट्रातला वेगवेगळा प्रेक्षक वर्ग मुंबई लोकल अनुभवायला यावा, हीच आता इच्छा आहे. ओके. तर तुझी मालिका पण चालू असते, आणि तू हा सिनेमा केलास, तर मालिका आणि सिनेमा शूट करताना तू काय डिफरन्शिएट करशील दोघांचं? अभिनय तोच असला तरी माध्यमं दोन वेगवेगळी आहेत, आणि दोन्हीही माध्यमं मजेशीर आहेत. सिरियल आम्ही रोज शूट करत असतो, किंवा रोज एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळतो, ती प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एका सिनेमासाठी आपण 20 दिवस शूट करतो किंवा 1 महिनाभर शूट करतो, तेवढ्या कालावधीमध्ये एक पूर्ण कॅरेक्टर उभं करायचं आहे, त्याचं पूर्ण भावविश्व उभं करायचं आहे, त्याचा प्रवास आपण अनुभवायचा आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एवढेच दिवस आहेत. आणि मग आपल्याला असं काहीतरी क्रिएट करायचं आहे जे आता लाईफलाँग राहणार आहे प्रेक्षकांसोबत. कारण सिनेमा हल्ली आता कितीही आपण म्हणजे थिएटरमध्ये रिलीज व्हावा आणि थिएटरमध्ये लोकांनी येऊन बघावा ही आपली इच्छा असतेच डेफिनेटली, पण तरीही तो आता OTTवरतीही राहतो आहे. कुठलाही सिनेमा, कुठलाही प्रोजेक्ट हा करून झाला संपला असा होत नाही आहे. तो चिरकाल टिकून राहणारा कंटेंट आहे आजकाल, त्यामुळे त्याच्यासाठी माझ्याकडे तेवढाच वेळ आहे, हा फरक आहे. आणि सिरियलचं पात्र माझ्याबरोबर रोजच असतं, फिल्मचं कॅरेक्टर माझ्यासोबत काही काळच होतं, आणि त्या काही काळ मला ते पात्र जगायचं आहे, पण मला तेवढ्या वेळात मला त्या कॅरेक्टरचं पूर्ण भावविश्व उभं करायचं आहे. सो तो एक मोठा फरक आहे, पण दोन्हीही प्रोसेस त्या जागी फारच मजेशीर आहेत. तू मुळची पुण्याची आहेस, आणि तू मुंबईला जेव्हा आली तेव्हा लोकल तुला किती सूट झाली? खरं सांगू, नाही झाली सूट. गर्दीला मी घाबरले, हे माझं अत्यंत प्रामाणिक, माझी पहिली रिॲक्शन ही घाबरायचीच होती, मला भीती वाटली. पण एक काय म्हणू, लोकलमुळे मुंबईला आपलंसं करून घेणं, आणि लोकलने मला आपलंसं करून घेतलं, म्हणजे लोकलच्या माध्यमातून मुंबईने मला आपलंसं करून घेतलं, हे फिलिंग आलं मला. कारण खूप साधी, सोपी आणि सरळ आहे लोकल. वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्या लोकलमध्ये बघायला मिळतात, वेगवेगळ्या क्लासची लोकं बघायला मिळतात, पण तरीही ती त्या जागी लोकलमध्ये एव्हरीबडी इज इक्वल. कोणी छोटं नाही आहे, कोणी मोठं नाही आहे, तुलाही सेम प्रवास करायचा आहे, मलाही सेम प्रवास करायचा. आज तुला जागा मिळेल, उद्या मला जागा मिळेल, आज तुला उभं राहायला लागेल, उद्या मला उभं राहायला लागेल. सो ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझी तयारी असली पाहिजे ज्ञानदा. ह्या मुंबईच्या गर्दीमध्ये आता तुला सर्वाईव्ह करायचं आहे. आज तुझा दिवस चांगला जाईल, उद्या तुझा दिवस कसा जाईल माहीत नाही. सो ही गोष्ट इनिशियली, हा धडा लोकलने मला दिला, किंवा मुंबईतल्या गर्दीने मला दिला, मुंबईने मला दिला. पण त्या लोकलमुळे मी मुंबईशी जास्त चांगल्या प्रकारे आणि जास्त सोप्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकले असं मी म्हणेन. बरं, पुणे की मुंबई यापैकी चूज करायचं काय करशील?
ठाणे. अच्छा मध्ये ओके. मला नाही वाटत तू गर्दीला घाबरत असशील. आता तू मुंबईकरच आहेस बोलल्यावर तर गर्दी वगैरे तुला ओके असेल ट्रेनची. हां, मी गर्दीला घाबरत नाही. फक्त माझी काय होतं, माझं ॲक्च्युली हाईट कमी असल्यामुळे, तू पण साधारण माझ्या हाईटच्या असल्यामुळे तुला आपलं दुःख कळत असेल की एखाद्या गर्दीत जर आपण हरवलो तर आपलं सापडणं फार कठीण आहे. जत्रेत हरवलं. जत्रेत हरवलं म्हणजे काही एकतर माणसांचे चेहरे एकतर दिसतच नाहीत आपल्याला, साधारण वेगवेगळे अवयव त्यांचे दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला ते कळत आहे की आता जायचं कुठे जायचं कुठे. असं मी बऱ्याचदा ट्रेनमध्ये सुद्धा हरवलेलो आहे. आणि एक किस्सा आहे, म्हणजे मी आणि माझा भाऊ आहे, ते लोकल नव्हती पण गावची कोकणातली जी ट्रेन असते ती आम्ही मे महिन्यात पकडायचा प्रयत्न करत होतो. आणि माझा एक भाऊ आहे, त्याचा मला फार आता अभिमान वाटतो की तो उडी बिडी मारून सीट बीट पकड. माहिती आपले काही भाऊ असतात जे पुढे जाऊन उडी मारून सीट पकडतात. सो त्याने एक सीट पकडली होती आमच्या फॅमिलीसाठी, अशी 4 लोकांची. आणि मी आणि माझा भाऊ हे दोघंही खाली राहिलो होतो. आणि माझा भाऊ तर अगदीच लहान होता, म्हणजे एक साधारण 2रीत वगैरे असेल तो. तर तो रडायलाच लागला की अरे मला सोडून जात आहेत, मला सोडून जात आहेत. आणि मला असं आलं अरे थांब आपल्याला घेत. आणि इतकी गर्दी होती, कारण ती म्हणजे आम्हाला तर गर्दीने असं साईडनेच फेकलं. म्हणजे आई गेली, बाबा गेले, माझा तो भाऊ गेला, आम्ही दोघंच असे. आणि गर्दी जाते. आणि तो दादा जो आहे तो काचेच्या त्या साईडने, आता त्याला काय माहिती आहे आपला आवाज येत नाही आम्हाला इथे काही, तो आपला काचेच्या त्या साईडने धरतोय की टेन्शन नको घेऊ, ते आम्ही येतो थांब. मला असं आलं आता मी काय सांगू याला. बरं, त्यावेळी माझा प्रॉब्लेम का होता, मी होतो दादा, त्याच्यामुळे मी रडू शकत नव्हतो. मी रडलो तर तो अजून रडणार. त्याच्यामुळे मला असं होतं की आपण नाही रडलं पाहिजे, आपण असं फार स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे आणि त्याला असं आपण घेऊन गेलं पाहिजे. पण मला पण आतून असं भीती वाटत होती की आता हे लोक गावाला जातील आणि आपणच दोघं मुंबईला राहू तर काय होईल. पण आम्ही लकीली नंतर कोणीतरी देवासारखं आला आणि आम्हाला आत घेऊन गेलं. सो ती एक आठवण आहे जी मला प्रकर्षाने गर्दीमुळे आठवते. अच्छा, तर मुंबईकर म्हणलं की लोकल म्हणजे ही फक्त एक ट्रेन नसून ते इमोशन असतं. बरोबर, मुंबईकरांसाठी. तर म्हणजे लोकल तुझ्या किती जवळचे, म्हणजे आपण एखाद्या सिनेमात मुंबई जर दाखवायची असेल तर पहिला शॉट वरून असतो ज्यात लोकल ट्रेन जातात, त्याने कळतं की मुंबईत असं आहे. तर तुझ्या किती जवळचे आहे लोकल? मला असं वाटतं की हार्ट ऑफ मुंबई आहे लोकल. आणि माझ्यासाठी सुद्धा आहे, कारण तुम्हाला फक्त प्रवास नाही तर तुम्हाला वेगवेगळी माणसं तिकडे भेटतात. म्हणजे एक माणूस तुम्हाला कदाचित रस्त्यावर थुंकणारा दिसेल, रस्त्यावर असा क्रॉस करताना दिसेल, पण तो पुढे जाऊन कोणाला तरी मदत करू शकतो. त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतात. म्हणजे कोणीतरी आजी असते, त्या आजीला तोच माणूस हेल्प करतो जो थुंकत होता. सगळं तो अशी जी माणूस असण्याची जी एक ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे ना मुंबई लोकलचं, ते खूप भारी आहे. म्हणजे मी एक फार छान व्हिडिओ बघितला होता आत्ता की एक मुलगा असा फार दरवाजावर लटकत होता लोकलमध्ये. म्हणजे ते लटकलं नाही पाहिजे, पण तो लटकत होता आणि त्याला काहीतरी जॉब बिबला उशीर होत असेल तर त्याचा एक पाय असा आत गेला, दुसरा पाय आत गेला, त्याने असे पकडलं आणि हे केलं. तर दरवाजावर जे किंग उभे असतात माहिती आहे ना, दरवाजावर किंग उभे असतात, जे 500 लोक हे आपला ट्रेन आहे वगैरे असं ते जे उभे असतात, तर त्याने तो जो उभा होता त्याने फक्त त्याला असा खालून पाय लावला त्याच्या पायाला सपोर्टसाठी. सो हे आहे मुंबई लोकल. ही म्हणजे मुंबई लोकल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सामावून घेते, ती तुम्हाला खूप काही काही शिकवते. म्हणजे फक्त मुंबईचं अजून एक मला आवडतं की तुम्ही जेव्हा डब्यात चढता तेव्हा तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागत नाही चढताना. तुम्ही फक्त उभे राहा, आपोआप लोक तुम्हाला घेऊन जातात, आपोआप तुम्हाला चढवतात. उतरवच्या वेळी तुम्ही या साईडला या, इथे उभे राहा, आपोआप लोक तुम्हाला उतरवतात. सो मुंबई तुम्हाला शिकवते की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. उद्या जेव्हा हाच मुलगा आपोआप जेव्हा चढतो आणि उतरतो, काही दिवसांनी तोच दुसऱ्यांना आपोआप चढवतो आणि उतरवतो. सो हे जे सायकल आहे ना मुंबईचं, ते चालूच राहणार आहे आणि ते मला असं वाटतं की ते थांबणार नाही आहे. फक्त मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक वेगळी मॅनेजमेंट ठेवायला हवी आणि एक चांगलं मॅनेज शहर थोडंसं करायला हवं थोडंसं. त्याच्यामुळे जे लोक येत आहेत त्यांना काय आता आपण थांबवू शकत नाही मुंबईत, कारण ही स्वप्ननगरी आहे. सो त्या स्वप्न म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की आमच्या आईबाबांनी काय केलं आहे सगळ्यात चांगलं काम, तर सगळ्यात भारी म्हणजे मुंबईत घर घेतलं आहे. सो ते जेव्हा लोकांचं जेव्हा बाहेरचे ॲक्टर्स येतात, बाहेरून काही मुलं येतात माझ्या ओळखीची आणि त्यांचं घर नसतं, जेव्हा त्यांना खायला मिळत नाही, जसा हा आशिष पण आहे. म्हणजे आशिषचं ॲक्च्युली घर नाही आहे मुंबईला आणि तो कोणातरी भलतीकडे राहतोय, मग तो वसई विरारला जातो राहायला वगैरे, ट्रॅव्हल करायला. सो ते जो प्रत्येकाचा जो स्ट्रगल आहे ना मी स्वतः बघितलेला आहे. सो
ते एक आपलं असं वाटणं की अरे बाबा आपण मुंबईतले आहोत आणि मुंबईत आपण राहतो, हे मला असं वाटतं सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज किंवा पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे आयुष्यातली, की आपण मुंबईत आणि मुंबईत अशा ठिकाणी अंधेरीला राहतो. सो ते मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. नक्कीच. तर मुंबई लोकल हा सिनेमा म्हणजे मुंबईकरांसाठी तर खूप जवळचा असेल, म्हणजे ते कनेक्ट लवकर करू शकतील, कारण मुंबई लोकल झाले जे त्यांचं दैनंदिन जीवनच अर्धा दिवस तर लोकलमध्ये जातात, जे लांबचे प्रवास करतात जॉबला वगैरे. पण बाकीचे मुंबईकर सोडून बाकीचे लोक किती कनेक्ट करतील आणि कसे या नाही, मी जसं म्हटलं ना की मुंबई एक तर स्वप्ननगरी आहे. कुठेही राहणारा माणूस असू दे, कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, त्याला मुंबईशी एक वेगळंच नातं असतं त्याचं, की त्याला बघा जास्तीत जास्त लोक पुणे मुंबई याच ठिकाणी येऊन त्यांचं करिअर करायला बघतात. सो मुंबईशी एक तर नातं त्यांचं असतं आणि जे लोक मुंबईत येतात त्यांना लोकलशिवाय पर्याय नसतो. सो ते ऑलरेडी रिलेट होणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रेम. या सिनेमात जे प्रेम, मैत्री ही सगळी जी नाती दाखवली आहेत ती तुम्ही कुठेही जा, म्हणजे तुम्ही नागपूरला गेलात, संभाजीनगरला गेलात किंवा कुठेही गेलात, नाशिकला गेलात, तरी ते लोक ते सगळं रिलेट करणार आहेत. म्हणजे एखादी मुलगी जर आपल्या मित्राला आवडते तर त्या मित्राला मदत करणं ही एक मित्र म्हणून उगाच आपण एक जबाबदारी घेतली बाबा. नाही, म्हणजे ह्याच्यात एक असं सिक्वेन्स आहे की आशिषला मिस नायगावला बघायचं असतं आणि ती नायगावला चढत असते, पण नायगावच्या साईडला जो डब्बा असतो त्या साईडला तिकडे जे डोअर कीपर्स असतात, जे दरवाजावर उभे असतात, तो वेगळा असतो. सो हे मित्र त्याला कन्व्हिन्स करतात की प्लीज त्याला दे ना, प्लीज त्याला बघू दे. सो ही जी हेल्प आहे ती प्रत्येक मित्राने कुठल्याही सिटीत असू दे ती केलेली आहे. सो ते ऑलरेडी रिलेट करणार आहेत. प्लस मला असं वाटतं की आशिषचं जे कॅरेक्टर आहे ते इतकं मेहनती आहे, इतकं प्रामाणिक आहे, जे आता थोडं रेअर होत चाललेलं आहे असं मला वाटतं. लोकांना लगेच सक्सेस पाहिजे, लोकांना पटकन, म्हणजे काही रिलेशनशिप टिकत पण नाहीत त्यांच्या. सो ते मला असं वाटतं की ते परत एकदा आठवण करून देणारं की बाबा आपली जी संस्कृती आहे, आपला जो ओव्हरऑल भारतीय असण्याचा जो एक काय म्हणूया आपण एक शिक्का आहे आपल्यावर, तो हा आहे. असं असतं, म्हणजे इंडियन असणं किंवा महाराष्ट्रीयन असणं हे असं असतं. सो ते मला असं वाटतं की लोकांना ते परत एकदा आठवण करून देईल आशिष, आणि त्यामुळे लोक रिलेटसुद्धा करतील, म्हणजे मुंबईच्या बाहेरचे पण लोक. बरं, दोघांसाठी हा प्रश्न आहे की मुंबईतली आवडती जागा आणि फास्ट फूड आवडतं. फास्ट फूड तर वडापाव, नो मग डाऊट. म्हणजे बाबूचा वडापाव पार्ल्यातला तो आउटस्टँडिंग लागतो. हां, मला पार्ल्याचा माहिती आहे बाबूचा, आणि कीर्तीचा वडापाव मला माहिती आहे, तो फेमस आहे, तो मला खूप आवडतो. आणि मला असं वाटतं की म्हणजे मुंबईत राहून जर तुमचं आवडतं ठिकाण समुद्र नसेल आणि आवडतं, तुम्ही मुंबईचेच नाही आहात असं मला वाटतं. आणि ते जुहूला जाणं किंवा दादरला जाणं किंवा चर्चगेटला जाऊन एक, आणि प्रत्येक ठिकाणचा जो समुद्र आहे तो तुम्हाला वेगळा जाणवतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलं नीट, तुमचे जर सिक्स सेन्स असतील अवेअर, तर तुम्हाला जाणवेल की अंधेरीचा जो समुद्र आहे जुहूचा तो वेगळा आहे, दादरचा वेगळा आहे, चर्चगेटचा वेगळा आहे. सो तो जो फील देणारा जो समुद्र तो खूप वेगवेगळा आहे. सो ते ठिकाण मला खूप आवडतात मुंबईचे. आणि जसं तुझ्या सोशल मीडिया हँडलवर वरती बायोमध्ये लिहिलं आहे की क्रिकेट तुला, अरे मुंबई हा शिवाजी पार्क आहे. जेव्हा तू चर्चगेटला जातो आपल्याला ती मध्ये गल्ली लागते बघ एक, आणि दोन्ही साईडला ग्राउंड आणि वानखेडे, दोन्ही साईडला ग्राउंड असतात, पोरं क्रिकेट खेळत असतात. तर ती किती तुला मजा येते, कारण तुला क्रिकेट तेवढ्याच तुझ्या जवळचं आहे. क्रिकेटबद्दलच पॉडकास्ट होईल. मी तुला सांगतो, क्रिकेटबद्दल तू मला मुंबईकरांना तू विचारणं म्हणजे फारच चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की क्रिकेट म्हणजे आम्ही ज्याच्याकडे बघून क्रिकेट खेळायला सुरू केलं तर सचिन तेंडुलकर सर आहे, ते मुंबईचे आहेत. आणि मला असं वाटतं की क्रिकेट हे फक्त स्पोर्ट्स नाही आहे आमच्यासाठी, ते एक इमोशन. बरोबर. मला असं वाटतं की जसं मला नाटकाने घडवलेलं आहे ना, तसं मला क्रिकेटने पण घडवलेलं आहे. आणि जर मी मुंबईत नसतो तर हे नाटक आणि क्रिकेट हे दोन्ही माझ्या आयुष्यात आलं नसतं. सो क्रिकेटमध्ये तेच आहे रे, तुम्ही आज सेंचुरी मारता किंवा आज तुम्ही, आम्ही बॉक्स क्रिकेट खेळतो, सो त्याच्यामुळे आम्ही आज 50 रन मारले, 40 रन मारले किंवा 30 रन मारले, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही शून्यावर आउट होऊ शकता. ही एक शिकवण क्रिकेटने आम्हाला दिलेली आहे. सो ग्राउंडेड राहणं हे नेहमी मला क्रिकेटने शिकवलेलं आहे. सो बरं वाटलं मला क्रिकेटबद्दल तू विचारलं. तू काय सांगशील, जसं मी विचारलं मुंबईतली आवडती जागा आणि फास्ट फूड, नक्कीच वडापाव असेल तर तो कुठला? नाही, मला चाट. अच्छा, ओके, म्हणून मी आधी फास्ट फूड. ओके, कुठलाही स्पेशली
गिरगाव चौपाटी गिरगाव वरची भेळ. ओके, सुकी ओली. ओली ओके. आणि विदाऊट आणि गोळा. गोळा. हा, आणि ते विदाऊट हे प्लास्टिकचं ते घालतात ना, ते विदाऊट ते तसं नॉर्मल पाहिजे. हातात खूप हायजीन वगैरे नको काय? हायजीन वगैरे यही हात से लो वगैरे असं काही तर मजा आहे त्याच्यात. मला चाट एनिथिंग पण स्पेशली भेळ. खरं तर कुठली पण चौपाटी, पण स्पेशली गिरगाव चौपाटी. आणि ठाण्यातलं मी सांगेन प्रशांत कॉर्नरची मिठाई आणि मामलेदार मिसळ. आणि ॲक्च्युली अशा भरपूर गोष्टी आहेत. आता एक 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 आठवायला लागले. आणि आस्वादची थाळी माझ्यासाठी हळवा कोपरा आहे. कारण म्हणजे एक्साइटमेंट होते ती एकेकाळी की मुंबईला जायचं, आस्वाद हॉटेलला जायचं, तिथली थाळी खायची. आणि आता ते इतकं सहज शक्य झालं आहे मला. म्हणजे जेव्हा मी पुण्यात राहायचे तेव्हापासून म्हणजे एक गोल म्हणतो ना मी, म्हणजे मला माहीत नाही, माझ्याकडे बघून खूप लोकांना वाटत नाही मी भयानक खादाड आहे. आणि जिथे मला जायचं आहे तिथे जाऊन मला काय खायचं आहे हे मी आधी एक्सप्लोअर करते. त्यामुळे जेव्हा पुण्याला राहायचं तेव्हा मुंबईत येणं म्हणजे नाही रे, नगण्यच होतं सगळं. पण तरी ते आता सगळं इतकं सहज शक्य होतं ना, त्याच्यामुळे ते आता खूप छान वाटतं. अरे इथे जाऊन खायचं होतं आपल्याला, अरे तिथे जाऊन खायचं होतं आपल्याला. सो ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणू शकतो. इथे जायचं आहे, इथे काय छान खायला मिळतं, इथे छान काय खायला मिळतं. आणि मग आणि रामाश्रय. ओके. हां, सो हे फेवरेट स्पॉट्स आहेत माझे. तुम्हाला प्रश्न आहे की हे दोघं पहिल्यांदाच एकत्र होते, मुंबई लोकलची प्रेम कहाणी करायची होती, तर एकंदरीत ह्यांच्यासोबतचा या दोघं एकत्र असण्यामध्ये ह्यांची केमिस्ट्री वगैरे काय एक्सपिरियन्स होता शूटिंगमध्ये? एक्सपिरियन्स म्हणायचा तर सरांची जी एन्व्हायरमेंट जी होती, स्क्रिप्ट ऐकवल्यावरती की हा सेट असा असेल, वॉशरूम कसे असतील, ओके, तो आशी जो कॅरेक्टर आहे तो कसा दिसेल, ओके, तो कसा असेल. त्यांनी फर्स्ट डेपासून त्यांची एन्व्हायरमेंट होती, त्याने प्रत्येक गोष्टीला मदत म्हणा, त्याचं ऑब्झर्वेशन्स कसं असेल, स्क्रिप्टमध्ये आपण असं काय ते करू शकतो का वगैरे, तर त्याचा सपोर्ट होता. आणि केमिस्ट्री म्हणायचं तर जी स्टोरी जी घडली गोष्ट ती माझ्या जवळची होती. त्याच्यामुळे मी त्या आशिषला मी बघितलं होतं, मी स्नॅगला मी बघितलं होतं. आणि हे दोघं मध्ये खूप नियर होते कॅरेक्टरचे. बरोबर. आणि काय ते म्हणतात ना की देर आहे दुरुस्त आहे, म्हणजे 20 वर्षाची जी लोकल होती ती आत्ता आली. बरोबर. आणि नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता आम्ही एवढंच सांगतो की हे बघा, हे तू वाच, बोल. आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर फ्लिप द तिकीट. हे तुम्ही आम्ही अशी तिकीट छापलेली आहे आणि ती आम्ही सगळ्यांना देतो. हे तुला आमच्याकडनं तुलाही देऊ, म्हणजे बिचाराने खूप घाम गाळलाय. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की हा सिनेमा बघावा, कारण एक अबोल प्रेमकथा काय आहे ते तुम्हाला कळेल. आणि मुंबई लोकल मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या जवळची फिल्म आहे. आणि ती आता हा विषय खूप वेगळा आणि आमच्या सगळ्यांची जवळ आता तुमच्या जवळ येते 1 ऑगस्टपासून. तर पटकन जा. मुंबई लोकलला जेवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी करा थिएटरमध्ये आणि हा सिनेमा एकदम फाडून टाका एकदम. धन्यवाद.